खरं तर गेली 2-2.5 वर्ष आम्ही त्या गावामध्ये नेटवर्क नसल्यामुळे खूप मोठ्या अडचणी येतात. खरं तर हे जे गाव आहे हे आपल्या गुहागर चिपळूण म्हणजे जो मुख्य हायवे आहे त्याला लागून आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथून ज्या मुंडे फाट्यावरून तो रस्ता गेला तो रस्ता जातो आपल्या डेरोन हॉस्पिटलनी सावर्ड्याकडे. हे आपण जर हायवेनं जर गेलो तर आपलं अंतर होतं 30-32 किलोमीटर. जर इकडनं गेलो तर जवळपास 13-14 किलोमीटरचं अंतर वाचतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या इकडची जी लोक आहेत त्यांची कनेक्टिव्हिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून डेरोन हॉस्पिटल जवळ आहे किंवा सावर्ड्याची कामं करायला लोक जातात. आम्हाला कनेक्टिव्हिटी त्यामुळं आम्ही गेली 2-2.5 वर्ष विविध आमदार शेखर निकमांच्या माध्यमातून आपण जिओचा टावर इथे आणण्यासाठी प्रयत्न करतो. त्याची प्रोसेस आता चालू आहे, पण तो काही मंजूर झाला नाही. त्या प्रयत्न आमचे सर्वांचे चालू आहेत. परंतु BSNLचा टावर मंजूर झाला. तो टावर मंजूर होत असताना तहसीलला एक टावर मंजूर झाला, मुंड्यामध्ये मुंड्यामध्ये आपण त्यांना जे लोकेशन पाहिजे होतं त्या लोकेशनची आपण त्यांना जागा दिली. संपूर्ण आपण सहकार्य केलं. मला वाटतं त्यांचे कॉन्ट्रॅक्टर सुरुवातीला येऊन गेले, थाथरमाथूर काय काम केलं आणि ते निघून गेले. त्याच्यानंतर आम्ही जवळपास जानेवारी 2025ला आदरणीय नारायण राणे साहेब, सुनील तटकरे साहेब, शेखर निकम साहेब, पालकमंत्री यांची जी रत्नागिरी कलेक्टर ऑफिसला मीटिंग होती त्याच वेळेला आम्ही शेखर सरांच्या माध्यमातून हा विषय तिथं उपस्थित केला. त्या क्षणाला राणे साहेब आणि तटकरे साहेबांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केला आणि तात्काळ त्या दिवशी रात्री ती सगळी मंडळी BSNL वाले कॉन्ट्रॅक्टर वगैरे आमच्या इथं आले. आम्हाला म्हटलं आता साहेबांचा फोन झाला आहे, तुम्ही काही जास्त हे करत बसू नका, आम्ही काम चालू करतोय. त्याच्यानंतर परत ते काम बंद झालं. पुन्हा काम चालू झालं. आम्ही स्वतःच्या मशिनरी त्यांना दिल्या. त्यांना वाटेल ते सगळं राहण्यापासून सगळ्या व्यवस्था त्यांना आम्ही तिथे केल्या. एवढं होऊन जाते जर काम करत नसतील. आणि वाईट या गोष्टीचं वाटतं ते जानेवारीमध्ये आपण तटकरे साहेब, राणे साहेबांनी त्यांना संबंधितांना एवढा तात्काळ आदेश देऊन सुद्धा त्यांनी कुठलीच गोष्ट केली नाही. रात्री आले आणि परत दुसऱ्या दिवशी बांधण्यात आहे ती परत येईल. त्यानंतर आम्ही 30 जानेवारी 2025ला पुन्हा पत्रव्यवहार केला की बाबा हे सगळं तुम्हाला वस्तुस्थिती समजत असून जर तुम्ही जर आमच्याकडे काम करत नसाल, त्याच्यामध्ये दुर्दैव काय वाटतं की बाबा BSNLचा जो तहसीलचा टावर आहे हा तहसीलचा टावर उभा आहे. तो तहसीलचा टावर उभा आहे फक्त कनेक्टिव्हिटी करायची. एवढं पण जर काम हे जर करू शकत नसतील तर म्हणून आम्ही त्यांना त्यावेळेला 30 जानेवारी 2025 रोजी आम्ही रस्ता रोकोचा इशारा दिला होता. त्याच्यामध्ये आम्ही स्पष्टपणे सगळ्या गोष्टींचा आम्ही उल्लेख केला होता. बाबा इथं घंटाच जंगल आहे, जंगली प्राण्यांचा वावर आहे, अगदी हायवेला आता बिबट्या येतोय. हायवेला आमच्या बंगला काकांचा हायवेला मुख्य रस्त्याला तिथे सकाळी 5 वाजता बिबट्या आला आणि ते लाईव्ह रेकॉर्ड आमच्याकडे. आणि ह्या भागामध्ये वरती कनेक्टिव्हिटीच नाही. जर कोण आजारी पडला किंवा काय जर प्रॉब्लेम झाला तर तिथे रेंज नसल्यामुळे मोठे प्रॉब्लेम येतात. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे मुंबई पुणेवाल्यांची जे चाकरमानी आहेत हे चाकरमानी पण यायला लागत नाही. आता आम्ही गावच्या विकासासाठी एवढं आमदार शेखर सरांच्या मध्ये एवढे चांगले प्रयत्न करतोय की राज्यात आमची ग्रामपंचायतचं नाव लोकी वाढेल ह्या पद्धतीने आम्ही काम करतोय. एवढं करताना जर नेटवर्कच्या मुळे जर आमची जर राहणारे इथले ग्रामस्थ मुंबईला पुण्याला यायला मागत नाही. शेवटी आज आपण 21व्या शतकात आहोत. प्रत्येकाला मोबाईल आणि इंटरनेटची आवश्यकता किती आहे. कोरोनाच्या काळामध्ये तर सगळी ऑनलाईनच कामं चालू होती. अशा वेळेला सुद्धा आमच्या गावात का उपयोग झाला नाही. आज आमचे जे विद्यार्थी जे शिकतात त्यांना सुद्धा मोबाईल आणि जी इंटरनेटची आवश्यकता आहे की नाही आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि एवढी सगळी जर मदत करत असून जर तुम्ही जर टावर काढणार नसाल, 30 जानेवारीला पत्र दिलेलं आहे. त्याच्यात प्रांत साहेबांचं एका शब्दात उत्तर आलंय किंवा संबंधितांना आम्ही कळवले. म्हणजे ह्याचा अर्थ प्रांत साहेबांनी पण त्याची जबाबदारी झटकली. खरं तर आम्हाला अशी अपेक्षा होती की त्यांनी संबंधित BSNL अधिकारी तो कॉन्ट्रॅक्टर आमचे ग्रामस्थ तहसील मुंड्याचे समोरासमोर बसले होते तर काहीतरी चर्चा झाली होती. 2 शब्दाचं पत्र दिलं, विषय संपला. त्याच्यानंतर आम्ही खूप फॉलोअप घेतला. तटकरे साहेब मध्ये आले होते, पुन्हा तटकरे साहेबांना पत्र दिलं. परवा पण त्यांना व्हॉट्सअपला ते पत्र पाठवले. आमदार शेखर निकमानी दादा मला वाटतं 17 मार्चला रत्नागिरीत होते. शेखर सरांच्या माध्यमातून त्यांची भेट झाली. त्यांनी पण त्याच्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना बोलताना सांगितलं. परवा मला वाटतं अजितदादांच्या ऑफिसमधनं डायरेक्ट त्यांना फोन केला. म्हणून त्याचाच परिणाम म्हणून मला वाटतं आता तहसीलचं काहीतरी आज त्यांनी चालू केलं असं समजतं.
अजून प्रत्यक्षामध्ये ती कनेक्टिव्हिटी किती आहे, किती ठिकाणी रेंज पोहोचते हे सुद्धा आम्ही बघितलं नाही. आपण स्वतः जाऊन बघूया काय केलंय. परंतु मुंड्यामधला जो प्रश्न आहे तो तसाच अजून आहे. त्याच्यामध्ये एवढे दिवस एवढा आत्मदानाचा इशारा देऊन देखील तर ते जर काय करणार नसतील, ते जर आमची जर परीक्षा जर घेणार असतील ना, तर आम्ही सर्व ग्रामाचं जाणार. असं म्हणजे महिला वर्ग मोठा पद्धतीने असणार, विद्यार्थी असणार आणि आम्ही सोमवारी आंदोलन जे करू. कारण गावाने आमच्यासाठी भरपूर केलेलं आहे. गावासाठी आता जीव गेला ना तरी आम्हाला त्याच्यामध्ये आनंद आहे. ज्या गावानं आपल्याला एवढं प्रेम दिलं आणि अडीअडचणीला जे उभे राहिलेत त्याच्यामुळे वाटेल ते झालं तरी आंदोलन होणार आणि त्याचं लेखी आणि तात्काळ काम झाल्याशिवाय हे आंदोलन स्थगित होणार नाही.